भविष्यवेधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एका नव्या एपिसोडला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती यावर्षी साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्याचा वेध काय घेतला होता याचा एक नवा एपिसोड आपण या माध्यमातून सुरू करत आहोत. या एपिसोडला सुरुवात करत असताना आपण एका जागतिक स्तरावरच्या काही घटनांनी सुरुवात करणार आहोत, कारण सध्या जगभरामध्ये एक युद्धाची पार्श्वभूमी आहे आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारताचं परराष्ट्र धोरण आणि जगभरामध्ये सुरू असलेली युद्धाची ही पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टींना घेऊन आपण या एपिसोडला सुरुवात करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल कदाचित की 1952ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्या राजीनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं कारण नमूद केलं होतं. ते कारण होतं भारताच्या परराष्ट्र धोरणाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुरुवातीला कायदेमंत्री पद होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं परराष्ट्र धोरण किंवा प्लॅनिंग कमिशन अशी 2 पदं त्यांना हवी होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना अशी विनंती केली होती की मला परराष्ट्र धोरण खातं दिलं तर मी या देशाला एका जागतिक स्तरावरती घेऊन जाईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक वेगळी दूरदृष्टी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं परराष्ट्र धोरण जर मजबूत केलं तर भारत अमेरिका आणि इंग्लंड आणि जपान सारख्या किंवा चीन सारख्या एका प्रगतिशील राष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. 1939 ची घटना आहे. ती घटना सांगितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्याचा वेध कशा प्रकारे घेतलेला होता. 1939ला एका पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल एक प्रश्न विचारलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल काय भाष्य केलं होतं हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती पुढचा विचार करत होते. या पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारत असताना असं म्हटलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगभरातले लोक किंवा जगभरातले विचारवंत हे भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाकडून बघत आहेत. सध्या रशियाची राज्यक्रांती झालेली आहे आणि रशियाच्या राज्यक्रांतीने जवळपास 10 वर्ष यशस्वीरित्या आपला राज्यकारभार केलेला आहे. 1929 पासून रशियाने आपल्या कारभाराला सुरुवात केली. 1917ला रशियाची राज्यक्रांती झाली, पण 1929 पासून खऱ्या अर्थानं रशियाने या नव्या क्रांतीनुसार आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली होती. 10 वर्षानंतर ज्यावेळेस या रशियाच्या राज्यक्रांतीचं विचारवंत अनालिसिस करत आहेत त्यावेळेस असं म्हटलं जाते की रशियाची राज्यक्रांती ही जगातली सगळ्यात महत्त्वाची राज्यक्रांती आहे. या राज्यक्रांतीचा पुरस्कार अनेक विचारवंतांनी केलेला आहे आणि भारतामध्ये देखील अशा प्रकारची एक राज्यक्रांती व्हावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला वाटतं का असं ते म्हणत होते. जगभरातल्या विचारवंतांनी या राज्यक्रांतीचा पुरस्कार केलेला होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रशियाची राज्यक्रांती जरी जगभरातल्या विचारवंतांनी स्वीकारलेली असली तरी ती राज्यक्रांती फसवी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. यावर उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रशियाची राज्यक्रांती ही मला फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा महत्त्वाची वाटते, परंतु रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ते विचार चुकीचे आहेत आणि त्याच्यामुळे रशियाची राज्यक्रांती एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा 1939ला दिला होता आणि रशियाचे जवळपास 1996ला 26 तुकडे झालेले आपण बघितलेले आहेत. म्हणजे जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 50 ते 55 वर्षानंतरचं रशियाचं भविष्य सांगत होते. आज ज्यावेळेस रशियाकडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती रशियाने आतापर्यंत जी काही पावलं टाकलेली आहेत ती पावलं सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या इशाऱ्याला खरं ठरवताना दिसत आहेत. रशियाच्या बाबतीमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक स्टेटमेंट केलेलं होतं. ते असं की रशिया जरी तुम्हाला साम्यवादी देश वाटत असला तरी तो साम्यवादी देश नाही आहे, तो साम्राज्यवादी देश आहे आणि तो त्याचं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाने आजूबाजूच्या जवळपास 12 देशांना गिळंकृत केलेलं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि भविष्यामध्ये देखील रशिया अशा अनेक देशांना गिळत जाईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की रशियाने सध्या युक्रेनवरती जो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भविष्यवाणीचं एक उत्तर आहे. रशियाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते ते सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वास्तवामध्ये घडताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भविष्यवाणी करत होत्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीमध्ये ते सगळं आता वास्तवात होताना पाहायला मिळत आहे. 1947ला भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताचे मित्र कोण असावेत यावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. त्यावेळेस त्यांनी भारताच्या सरकारला असं सांगितलेलं होतं
की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या सोबत अनेक देश होते, अनेक देश आपले मित्र होते, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठलेही मित्र राहिलेले नाहीत आणि त्याच्यामुळे आपण आता नव्याने विचार करणं गरजेचं आहे की आपली परराष्ट्र नीती कशा प्रकारची असली पाहिजे. आणि याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगता येईल की जे जे काही देश आजूबाजूचे आहेत त्या सगळ्या देशांचा अभ्यास केलेला होता. तो रशियाचा असेल, तो पाकिस्तानचा असेल, तो चीनचा असेल, तो अमेरिकेचा असेल, तो इंग्लंडचा असेल, अशा सगळ्याच देशांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. आणि भारताचं परराष्ट्र धोरण जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं जी काही भूमिका आहे ती भूमिका ठामपणे मांडू शकणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. भारताने इतर कुठल्याही देशाच्या भरोशावरती किंवा त्यांच्या पाठिंब्यावरती न राहता भारताने आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी जी काही भविष्यवाणी त्या कालखंडामध्ये केलेली आहे ती सगळी भविष्यवाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला खरी पाहायला मिळते आहे. त्यांनी पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलेलं होतं ते खरं ठरतंय, ते चीनच्या बाबतीमध्ये केलेलं वक्तव्य जे आहे ते खरं ठरतंय. त्यांनी इतर जे काही सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांच्या बाबतीमधलं सगळं वक्तव्य खरं दिसताना पाहायला मिळते. रशियाच्या बाबतीमध्ये आपण बोलत होतो, रशियाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा अन्वयार्थ जर आज आपण काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की रशिया कशा पद्धतीनं कोसळलेला आहे आणि रशिया हा साम्राज्य वाढवण्याच्या या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं स्वतःला गमावून बसलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की कुठल्याही देशाला आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना ते एक निश्चित स्वरूपामधलं धोरण आखणं गरजेचं आहे. आणि त्यांनी म्हणूनच नेहरूंना असं सांगितलेलं होतं की जर भविष्यामध्ये आपली ही परिस्थिती इतर देशांसारखी होऊ द्यायची नसेल आणि भारताला जर एका महासत्तेकडे घेऊन जायचं असेल किंवा एक मजबूत राष्ट्र किंवा एक महाशक्तिशाली राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल तर भारताला एक परराष्ट्र धोरण असणं गरजेचं आहे. आज ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं भारताला परराष्ट्र धोरण नाही. त्याच्यामुळं भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घेतली होती. आणि म्हणून त्यांनी 1952ला जो आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामध्ये एकूण 6 कारणं दिली. त्या 6 कारणापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण होतं. आज भारताला परराष्ट्र धोरण असतं तर आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण बघतोय की इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं परराष्ट्र धोरण नाही असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारची ठाम भूमिका घेऊ शकत नाही. आपल्याला जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सगळ्या देशांच्या बरोबरीने यायचं असेल तर आपल्याला एक परराष्ट्र धोरण असणं गरजेचं आहे. आणि ते कशा प्रकारचं असणं गरजेचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं. आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची भूमिका भारताच्या संविधानामध्ये मांडली, परंतु भारताच्या संविधानामध्ये मांडत असताना ती फक्त डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आणली. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही हा अजूनही वादाचा मुद्दा आहे. कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधली कुठलीही तत्व हे न्यायिक प्रक्रियेमध्ये येत नाहीत आणि भारताचं परराष्ट्र धोरण देखील भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची भविष्याची चिंता वाटत होती आणि तीच चिंता घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजीनामा मंत्रिमंडळाचा दिलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा अनेक विषयावरती आपण भविष्यामध्ये बोलणार आहोत कारण आपल्या या सिरीजचं नावच आहे भविष्यवेधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ही जी सिरीज आहे ही सिरीज आपण सुरू करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या भूमीमधून, ज्या भूमीला नागसेन भूमी म्हणून आपण ओळखतो. आणि ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने प्रेरित झालेली भूमी आहे. आणि याच भूमीमधून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा नवा एपिसोड तयार करत आहोत. भविष्यवेधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची नवी सिरीज तुम्हाला नेमकी कशी वाटते हे सांगायला विसरू नका. या सिरीजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा वेगवेगळ्या पैलूंना घेऊन.